विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्याचा कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्यशक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत. संजय राऊत यांचा दावा. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. नोटिशीबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा इच्छा. सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटील यांचं सूचक वक्तव्य. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्टवर. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचा निसर्गावर कापर. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखाच्या दंडाची शिफारस. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिन्याभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. या प्रकरणी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय. भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं. याच्या परिणामामुळेच मान्सून निष्क्रिय. पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीशी संबंधित व्यक्तींवर एटीएसची धडक कारवाई. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेत चौकशी. सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप. श्रीरामपूर बंदला सलग 3ऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद. आरोपीसह मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कारवाईची मागणी. बंदमध्ये शाळांचाही सहभाग. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. 100 लिटर शुद्ध दुधात 10 लिटर कृत्रिम दूध मिसळल्याचं उघड. नागपूरमधील 3 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. परवाने तात्पुरते निलंबित. नोंदणी प्रमाणपत्र न लावणं. किचनमध्ये अस्वच्छता. माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी ॲप्रन नसल्याचं उघड. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. ब्रेंट क्रूडची किंमत 1.68 ने वाढून $84.98 प्रति बॅरलवर. तर WTI क्रूडची किंमत $79.79 भारत आणि इंग्लंडचा पहिला वनडे सामना आज. रोहित आणि विराटच्या कामगिरीकडे लक्ष. T20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर वनडे संघाकडे कामगिरी सुधारण्याची संधी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.